शेतकरी बांधवांना माझा नमस्कार। मी मकबूल शेख, बुलेट ट्रॅक्टर निलंगा, लिटल चॅम्प ॲग्रोवन ट्रेलर्स प्रायव्हेट लिमिटेड निलंगा या नावाने आमचं हे बुलेट ट्रॅक्टर आहे। आज कमीत कमी 6-7 वर्ष झालं आम्ही हे ट्रॅक्टर बनवून, आणि आज आपल्यासोबत आहेत जे बीडचे अंजनवटी म्हणून गाव आहे बीडपाशी, ते शेतकरी आहेत। 4 वर्ष झालं त्यांनी आपल्याकडून ट्रॅक्टर घेऊन गेलेलं होतं। आज त्यांना पहिलं फवारणी यंत्र ती बूम टाईप दिलं होतं, पण ती बूम टाईप फवारणी यंत्र असं म्हणजे रानात चालते वेळेस खाली वरी होऊ लागलं, म्हणून त्यांनी काय तर नवीन बनवून द्या म्हणल्यामुळं मग आम्ही ह्या वेळेस ऑटोमॅटिक स्लायडिंगचं फवारणी यंत्र बनवलेलं आहे। आणि हे तुम्ही ह्याचा व्हिडिओ बघू शकता। हे फवारणी यंत्र जवळजवळ 40 फूट ते 35 फूट रान एका टायमाला कव्हर करत आहे, आणि फुल प्रेशर मध्ये एकदम आणि एकदम सोपी पद्धत आहे फवारणी यंत्राची। कुठल्याच ह्याच्यात असं मेंटेनन्सचा कुठलाच भाग नाही, याच्यात फक्त 2 साधे गन आहेत आणि STP आहे, बाकी मेंटेनन्सचं कुठलंच काही ह्याच्यात हे नाही। तर तुम्ही आता ही व्हिडिओ तर बघितला असताल, पण जे ऍक्च्युली 4 वर्ष हे ट्रॅक्टर हे आता तुम्ही बघू शकता। 4 वर्ष त्यांनी ट्रॅक्टर वापरलेला आहे आपलं बुलेट ट्रॅक्टर, आणि 4 वर्षात त्यांचा काय अनुभव आहे, यांच्याकडे पूर्ण अवजार आहेत। आणि विशेष म्हणजे बटाटा पेरणी यंत्र सुद्धा त्यांनी स्वतः डेव्हलप केलेलं आहे त्या शेतकऱ्याने। आणि आता हे फवारणी यंत्राने निलंगा आहे ते ट्रॅक्टर तिथून चालवत घेऊन आलेले आहेत, आणि आता हे फवारणी यंत्र जोडून ते वापस तिकडं अंजनवटीला चालले। तर तुम्ही त्यांचा अनुभव म्हणजे स्वतः त्यांच्या तोंडानं तुम्ही ऐकू शकताय की ट्रॅक्टर कसं चालतंय आणि काय काय काम करताय। तर येडे साहेब, आता तुम्ही 3-4 वर्ष झालं ट्रॅक्टर आमचं वापरताय, तर 4 वर्षात तुम्हाला काय काय अडचण आली ट्रॅक्टर मध्ये, आणि तुम्ही काय काय कामं केलात, आणि ट्रॅक्टर मध्ये आता काही तुम्हाला म्हणजे असं वाटतंय तुम्हाला की बाबा ह्या ट्रॅक्टर मध्ये ही बदल करायला पाहिजे, असं काही वाटतंय का तुम्हाला? सध्या तरी काय बदल करण्याचं वाटत नाही। आणि 4 वर्षात सगळे शेतीचे काम केलेत। बैल आपल्याकडे नाहीच, बैलाचे सगळं काम केलंय आणि ट्रॅक्टरचे सगळं काम करतोय। म्हणजे आता अवजार तुमच्याकडे कोणते कोणते चालवता तुम्ही? आपल्याकडे बटाटा पेरणी यंत्र, बटाटा काढणी यंत्र, सरी काढणी यंत्र, मोगडा, पाळी, पेरणी यंत्र आणि फवारणी यंत्र। आता मग पहिल्याचं फवारणी यंत्र तर तुम्ही तुमच्याकडे होतं, मग तुम्ही पुन्हा तिची काय अडचण येऊ लागली तुम्हाला? ते असं खालीवरी व्हायला लागलं, डवलं लागलं। आता मग ही जी फवारणी यंत्र बनलंय, आता ह्याच्यात तुम्हाला विशेष काय वाटतंय का, म्हणजे चांगलं काही? डवलाणार बी नाही, जागा बी जास्त घ्यायला लागणार ना। कमीत कमी एक 35 फूट अंतर घेऊन आलंय पूर्ण अंतर घेते। तर बाकी तुम्हाला ह्याचा आता मेंटेनन्स ही ती तुम्हाला आता म्हणजे आतापर्यंतचा अनुभव बाबा ट्रॅक्टर आपल्याला सळलं काही म्हणजे कामात आम्ही जेवढे व्हिडिओ दाखवलेले आहेत, व्हिडिओ मध्ये जेवढं काम दाखवलेलं आहे तेवढं काम पूर्ण करू शकता का? पूर्ण करता सगळं। आणि डिझेल अवरेज कसा आहे ट्रॅक्टरचा? डिझेलला अवरेज चांगलं आहे, डिझेल कमी खाते। तरी पण दिवसात कंटिन्यू जर तुम्ही तर 5 लिटर मध्ये दिवसभर चालते, कंटिन्यू चालवलं येळभर तर 5 लिटर मध्ये येळभर चालतंय। म्हणजे 5 लिटर मध्ये आता तुम्ही पेरणी जर कराल कंटिन्यू, तर येळभरात किती पेरणी करा? 4-5 एकर तरी होती। 5 एकर पेरणी होती। 5 लिटर म्हणजे एका लिटर मध्ये 100 रुपयामध्ये 1 एकर पेरणी। बाकी अजून तुम्हाला असं की काही वाटतंय का ह्याच्यात की बाबा ही ट्रॅक्टर मध्ये ही राहिलं असतं फॅसिलिटी तर चांगलं चाललं असतं, असं काही तरी काय वाटत नाही? सध्या तरी आहे व्यवस्थित।